मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद करून ठेवलं की पहिली मीट द प्रेस नागपूर में करणार आहे। त्यामुळे आणि अर्थातच मलाही पहिली मीट द प्रेस नागपूरमध्ये करण्यात सर्वाधिक आनंद आहे, कारण शेवटी नागपूर आपली जन्मभूमी कर्मभूमी सगळं काही नागपूरच आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की मीट द प्रेसमध्ये आपण मला निमंत्रित केलं। दादा म्हणाले की एखादा प्रश्न जर योग्य नसेल तर मी थांबीन। दादा कुठलाच प्रश्न थांबवू नका, सगळ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी सक्षम आहे। मात्र मला एक गोष्टीची माहिती आहे की जे नागपूरकर आहेत ते ज्याला पाहुणा म्हणून बोलवतात त्याची इज्जत ठेवतात, त्यामुळे त्याला चुकीचे प्रश्न कोणीच विचारणार नाही आणि अडचणीत तर नागपूरकर मला नक्कीच आणणार नाही। आज खरं म्हणजे कालच आम्ही विश्वासमत प्रस्ताव प्रचंड बहुमताने जिंकलेला आहे। 164 लोक आमच्या बाजूने होते आणि त्याच्या विरोधात केवळ 99 लोक। अशा प्रकारचा एक लँडस्लाइड विक्ट्री ट्रस्ट वोटमध्ये विश्वासमत प्रस्तावामध्ये आमच्या युतीच्या सरकारला या ठिकाणी मिळाला आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये 2019ला जनतेनं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला मॅन्डेट दिलं, पण आमचं मॅन्डेट हे छद्मीपणे पळवून नेण्यात आलं आणि एक अनैसर्गिक अशा प्रकारचं अलायन्स तयार झालं। हे अलायन्स जेव्हा तयार झालं त्याच वेळी मी सांगितलं होतं की असं अलायन्स फार काळ काही या ठिकाणी चालत नाही। परंतु मला या गोष्टीचा कुठलाही खेद नव्हता की मला मुख्यमंत्री होता आलं नाही। सरकारनं आल्याचं दुःख याकरता होतं की आलेल्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीला पूर्णपणे आळकाठी लावून रोड ब्लॉक्स तयार केले होते आणि त्यामुळेच आपण बघितलं असेल विकासाचे सगळे प्रोजेक्ट्स थांबवण्यात आले, शेतकरी हिताचे प्रोजेक्ट्स थांबवण्यात आले, इंडस्ट्रियल ग्रोथवर कुठेतरी त्या ठिकाणी एक त्याचा परिणाम झाला। आणि विशेषतः मी वारंवार ज्याचा उल्लेख करायचो की विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागावर प्रचंड अन्याय या सरकारनं त्या सरकारनं सुरू केला होता। वैधानिक विकास मंडळं संपवले, प्रोजेक्ट संपवले, इंडस्ट्रियल विजेची सबसिडी चेंज करून टाकली आणि म्हणून मला सरकार गेल्याचं मुख्यमंत्री पद गेल्याचं दुःख नव्हतं, पण माननीय मोदीजींच्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवून महाराष्ट्र जे कॉन्ट्रीब्युशन देऊ शकला असता आणि सामान्यांची स्वप्न पूर्ण करू शकला असता तो महाराष्ट्र कुठेतरी थांबला याचं दुःख मला रोज असायचं। आणि म्हणूनच आपण बघितलं की एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून मी 2.5 वर्ष काम केलं। कोरोनाच्या काळात देखील एकही दिवस घरी बसलो नाही। प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये, ICU मध्ये त्या ठिकाणी जाऊन जीवाची पर्वा न करता लोकांना सुविधा मिळाली पाहिजे हा प्रयत्न केला। मला देखील कोरोना झाला। कोरोना झाल्यानंतर त्यावेळेस मी घोषित केलं होतं की मी सरकारी हॉस्पिटलमध्येच त्या ठिकाणी ॲडमिट होईल, कारण जर सामान्य माणूस सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट होऊन बरा होतो तर आम्ही काय उदाहरण त्याच्यासमोर ठेवणार आहोत। आणि म्हणून मी सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट झालो, कोरोनातनं बरा झालो। बरा झाल्यानंतर 7व्या दिवशी बाहेर पडलो, पुन्हा महाराष्ट्राचा दौरा केला
आणि म्हणून सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना या सरकारमधला अंतर्विरोध हा रोज मला दिसत होता. विशेषतः शिवसेनेमधलं अस्वस्थता ही दिसत होती. सरकार बनलं होतं, मंत्री बनले होते, पण रोज त्यांच्यासमोर हा प्रश्न असायचा की उद्या लोकांसमोर गेल्यानंतर काय सांगायचं. बाळासाहेबांनी जे हिंदुत्व या महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रत्यक्षात आणून दाखवलं, त्याच्यापासनं पूर्ण फारकत घेऊन आणि बाळासाहेबांनी ज्यांच्याबद्दल असं म्हटलं की त्यांच्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मला जावं लागलं तर शिवसेनेचं दुकान बंद करीन, त्यांच्यासोबत आपली पार्टी चालली आहे, ही अस्वस्थता प्रचंड जाणवत होती. आणि त्यातच त्या अस्वस्थतेत शिवसेनेच्या जोरावर इतर पक्ष कसे मजबूत होत होते हे शिवसेनेचे आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्तेही बघत होते. आणि त्यातूनच शिवसेनेमध्ये एक उठाव झाला आणि त्या उठावाला आम्ही साथ दिली. हे बंड नव्हतं, हा उठाव होता की आमचा पक्ष राहणार नाही, आमचा विचार राहणार नाही. ज्या विचाराने इतके वर्ष आम्ही काम केलं तो विचार कुठेतरी तुडवला जातोय आणि म्हणून ते आमच्या सोबत आले. आणि मला अतिशय आनंद आहे, आमच्या पक्षाने हा निर्णय केला की आम्ही सत्तेकरता हापापले नाही आहोत. आम्ही आग्रह धरला असता तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालं असतं. 115 लोक आमच्यासोबत होते, पण आमच्या पक्षाने हे सांगितलं की आमचा आग्रह आणि दुःख हेच आहे की आम्हाला मिळालेलं मॅन्डेट हे चोरून नेण्यात आलं आणि म्हणून सत्तेकरता नाही, विचारांकरता आम्ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करू. आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदेजी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा भारतीय जनता पक्षाने घेतला. आमचे नेते माननीय मोदीजी, माननीय अमितभाई शहा, माननीय नड्डाजी आणि माझ्या संमतीने, खरं जर असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही की हे प्रपोजल मी नेलं की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं. फक्त त्यावेळी मी बाहेर राहीन असंच ठरलं होतं. मात्र ज्यावेळी राज्यपालांना पत्र देऊन प्रेस कॉन्फरन्स झाली आणि ती करून मी घरी गेलो, त्यावेळी माननीय नड्डाजींनी मला पहिल्यांदा फोन करून सांगितलं की आमचा असा असा विचार आहे. अमितभाई बोलले आणि त्यानंतर माझी तयारी त्यावेळेस नव्हती, कारण मी मानसिकताही केली होती की आपण बाहेर राहून या सरकारला मदत केली पाहिजे. पण माननीय पंतप्रधानांची चर्चा झाली आणि त्यांनी आणि विशेषतः नड्डाजींनी तर पब्लिक स्टेटमेंट दिलं. त्या सगळ्यांची इच्छा अशी होती की सरकार बाहेर राहून चालत नाही, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीने सरकार चालवणं योग्य नाही. सरकार चालवायचं असेल तर सरकारमध्ये गेलं पाहिजे. आणि माझ्या वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन करत मी निर्णय बदलला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ मी घेतली. आणि मला याचा कुठलाही कमीपणा नाही. एकनाथ शिंदेजी माझे सहकारी आहेत, आम्ही सोबत काम केलं आहे. आज ते लीडर आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. माझं संपूर्ण सहकार्य त्यांना असणार आहे. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री म्हणून सफल झालेच पाहिजे आणि ते होतीलच, त्यांच्यात गुण आहेत. पण याकरता सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन मी देणार आहे. आणि आम्ही दोघं मिळून विशेषतः महाराष्ट्राची जी गाडी पटरीवरनं खाली उतरली आहे ती पुन्हा पटरीवर आणून
माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा देशातला नंबर 1चं राज्य हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबत विशेषतः विदर्भाचे सिंचनाचे विषय आहेत, ज्याला आम्ही केंद्र सरकारकडनं 89 प्रकल्प मंजूर करून घेतले आणि त्याला पूर्ण पैसा 25,000 कोटी रुपये केंद्रातून आणले. विदर्भामध्ये या ठिकाणी इंडस्ट्रियल विजेच्या सबसिडीचा विषय, वैधानिक विकास मंडळाचा विषय, असे वेगवेगळे सगळे विषय हे आम्ही मार्गी लावू. मी आज नागपूरमध्ये असल्यामुळे नागपूरवरनं मी हे सांगतो की आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या मागास भागाचा विचार करणारं, त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारं सरकार आलेलं आहे. आणि मागच्या 5 वर्षात आम्ही हे दाखवून दिलं. आणि हे करत असताना महाराष्ट्राच्या इतर भागांवर, पश्चिम महाराष्ट्रावर, कोकणावर आम्ही अन्याय होऊ दिला नाही. त्यामुळे सर्वंकष अशा प्रकारचा विकास हा येत्या काळामध्ये या सरकारच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल, अशा प्रकारचा विश्वास आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी देतो. आणि माझं बोलणं संपवून आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण जरूर विचारा. जी जी एट अ टाइम एक ही लोग बोले, उतना लोग बोले नहीं होता. मैं प्रेस क्लब का बहुत आभार व्यक्त करता हूं कि प्रेस क्लब ने सबसे पहले मुझे नागपुर में, मेरे अपने शहर में मीट द प्रेस के लिए बुलाया. और आप सभी का आभार व्यक्त करता हूं कि आप सभी ने पिछले समय भी बहुत प्यार दिया और आगे भी आपका ऐसा ही सहकार्य मिलेगा, ये मेरा विश्वास है. आज महाराष्ट्र में फिर एक बार युति की सरकार हमने स्थापित की है. एकनाथ शिंदे जी हमारे मुख्यमंत्री हैं. मैंने उप मुख्यमंत्री की शपथ ली है और कल हमारी सरकार ने एक लैंडस्लाइड विक्ट्री, ये विश्वास मत प्राप्त करते हुए की है. 164 वोट हमारी सरकार की ओर पड़े हैं और मात्र 99 वोट विरोधी पार्टी को, 3 पार्टियों को मिलाकर, वैसे 2 ही पार्टी समझ लीजिए, को मिलाकर वहां पर मिले हैं. और अब पूरे बहुमत के साथ हमारी सरकार चलेगी. 2009 में मैंडेट बीजेपी शिवसेना को मिला, किंतु जनता का मैंडेट चोरी हो गया और कुछ लोगों ने उसको चुराकर एक बगैर मैंडेट की सरकार तैयार की. 2.5 साल तक ये सरकार भगवान भरोसे चलती रही. सरकार महाराष्ट्र में अस्तित्व में नहीं थी. भ्रष्टाचार चरम सीमा पर था. भ्रष्टाचार के आरोप में, दाऊद के संबंध के आरोप में मंत्री जेल जा रहे थे. और ऐसे समय मेरा दुख यह था, सरकार गई इसका दुख नहीं था, मैं मुख्यमंत्री नहीं हूं इसका दुख नहीं था. दुख इस बात का था कि आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में देश जिस रफ्तार से जा रहा था और उस रफ्तार में एक इंजन का काम महाराष्ट्र कर रहा था, कहीं ना कहीं वो इंजन बंद हो गया, वो रुक गया, वो धीमा हो गया. इसका दुख मुझे रोज होता था. प्रोजेक्ट्स बंद, हमारे इंडस्ट्रियल ग्रोथ उसमें भी गति धीमी हो गई, किसानों की योजनाएं बंद हो गई.
विशेष रूप से विदर्भ और मराठवाड़ा जैसे हमारे पिछड़े इलाकों के ऊपर एक अन्याय की मालिका शुरू हुई और ऐसे समय मैं लगातार संघर्ष करता रहा। भारतीय जनता पार्टी के हमारे 106 विधायक पूरी ताकत से हमारे साथ रहे और हमने एक टीम के रूप में इस सरकार के खिलाफ एक संघर्ष खड़ा किया। लेकिन वो संघर्ष करते करते मेरे ये ध्यान में आने लगा कि सरकार में अंतर्विरोध तो है ही, लेकिन सरकार की सबसे बड़ी पार्टी शिवसेना, इसमें सबसे बड़ा अनरेस्ट है, इसमें सबसे बड़ा अंतर्विरोध है। शिवसेना के विधायक बार बार हमसे चर्चा करते थे तो कहते थे अगले चुनाव में हम पब्लिक के सामने अपनी कॉन्स्टिट्यूएंसी में जाएंगे तो हमको पता नहीं है कि हम क्या मांगेंगे, कैसे वोट मांगेंगे। जिस हिंदुत्व पर हमारी पार्टी खड़ी हुई, बाला साहब ठाकरे जी ने जिस हिंदुत्व के आधार पर हमको खड़ा किया, कहीं ना कहीं उसका विरोध करने वाली ताकतों के साथ हम खड़े हैं और उन ताकतों ने हमको मुख्यमंत्री पद तो दे दिया, लेकिन हमारा सारा ले लिया और हमारे बलबूते पर, हमारे कांधों पर चढ़कर ये लोग मजबूत हो रहे हैं और हमारी पार्टी वीक हो रही है। ये बात बार बार वो कहते थे और इसी के चलते हमने तय किया कि हम उनकी मदद करेंगे और शिंदे जी के रूप में एक नेता बाला साहब जी का हिंदुत्व बचाने के लिए मैदान में उतरा। 40 लोग उनके साथ शिवसेना से और 10 इंडिपेंडेंस, 50 लोगों का ग्रुप तैयार हुआ तो भारतीय जनता पार्टी ने उनको पूरा समर्थन दिया। मैं विशेष रूप से हमारे नेता माननीय प्रधानमंत्री जी का, मोदी जी का आभार मानता हूं और साथ साथ गृह मंत्री अमित शाह जी का और हमारे अध्यक्ष नड्डा जी का आभार मानता हूं कि एक बहुत सही निर्णय हमारे नेताओं ने लिया। लोगों को ये लगता था कि भारतीय जनता पार्टी केवल सत्ता पाने के लिए, मुख्यमंत्री पद पाने के लिए लालयित है और उसके लिए ये सारी चीज़ें चल रही है। हमारे नेताओं ने मेरे साथ चर्चा करके, और मैं स्पष्ट रूप से बताऊं, ये प्रस्ताव मेरा खुद का था और जिसको हमारे नेताओं ने मान्यता दी और हमने भारतीय जनता पार्टी के साथ 115 लोग होते हुए भी शिवसेना के एकनाथ शिंदे जी को मुख्यमंत्री बनाया। हमारे नेताओं ने बताया कि हम सत्ता के लालची नहीं, विचारों की लड़ाई है, विचारों के लिए हम लोग ये सारा काम कर रहे हैं। उस समय ये बात भी सही है कि तय यही हुआ था और मैंने स्वयं तय किया था कि मैं सरकार के बाहर रहूंगा और सरकार को पूरी मदद करूंगा। किंतु मेरी प्रेस कॉन्फ्रेंस के बाद मैं जब घर पहुंचा तो आदरणीय नड्डा जी का मुझ पर फ़ोन आया, बाद में अमित भाई शाह जी ने मुझसे बात की और उन्होंने आग्रह किया कि मैंने सरकार में जाना चाहिए क्योंकि सरकार बाहर से नहीं चलती। और उन्होंने मुझे ये भी कहा कि भारतीय जनता पार्टी एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी बनाने के खिलाफ है। सोनिया जी एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी के रूप में जब काम करती थी तो हम उन पर टीका करते थे, तो उन्होंने कहा कि हमारी ये इच्छा भी है और आज्ञा भी है कि आप सरकार में जाए। माननीय प्रधानमंत्री जी से भी मैंने बात की और जब पार्टी की ओर से ये आदेश आया और नड्डा जी ने तो सीधे मीडिया के सामने बयान देकर ये कहा कि देवेंद्र जी से हमने विनती भी की है और उनको आदेश भी दिया है कि वो सरकार में जाए, तो पार्टी के वरिष्ठों का आदेश मेरे लिए सर्वोपरि था, क्योंकि मुझे सर्वोच्च पद पर बैठाने वाली यही पार्टी है और यही हमारे नेता है
जिन्होंने मुझ जैसे व्यक्ति को शीर्ष पद पर बैठाया, तो वो मुझे अगर ये भी कह देते कि अब आपकी ज़रूरत में आप घर चले जाओ, तो मैं ना नुकुर कोई भी न करते हुए घर चला जाता। किंतु उन्होंने तो मेरा सम्मान करने की सोची और कहा कि पार्टी को आप ही लीड कर सकते हो, और इसलिए आप डिप्टी सीएम की शपथ लो। मैंने शपथ ली और मुझे इस बात का कोई रंज नहीं है, मुझे इस बात की खुशी है कि मेरी पार्टी को आवश्यकता थी तो मैंने ये शपथ ली। एकनाथ शिंदे जी जो मेरे सहयोगी रहे हैं, आज हमारे नेता के रूप में, मुख्यमंत्री के रूप में काम कर रहे हैं, और मैं पूरी ताकत के साथ उनके साथ खड़ा हूं। वो यशस्वी होंगे और उनके यश में मेरी भी एक बड़ी भागीदारी होगी। ये सारा जो हम लोगों ने यहाँ पर काम किया, इसमें विशेष उल्लेख मैं करना चाहता हूँ। प्रधानमंत्री जी का तो आशीर्वाद था, नड्डा जी तो हमारे अध्यक्ष है ही, लेकिन विशेष रूप से इसमें हमारे साथ पूरे तरीके से, वैसे तो हमसे वो बड़े हैं, लेकिन फिर भी मैं ये कह सकता हूँ कंधे से कंधा मिलाकर पूरी ताकत के साथ, क्षमता के साथ, और जिस निर्णय क्षमता के लिए वो जाने जाते हैं, उस निर्णय क्षमता के साथ हमारे गृह मंत्री माननीय श्री अमित शाह जी पूरे इस सफर के दरमियान चट्टान की तरह हमारे साथ रहे, और इसीलिए हम लोग ये कार्य कर पाए, और इसलिए उनका विशेष आभार आज के समय मैं व्यक्त करना चाहूँगा। वैसे चीज़ें तो बहुत है, कभी फुर्सत में पूरी स्टोरी भी आपको बताएंगे, अभी वो समय नहीं है, किंतु मुझे लगता है कि एक सफलता के साथ सरकार बनी है। ये सरकार 2.5 साल पूरी चलेगी, पूरी 2.5 साल ये सरकार चलेगी, और नए सिरे से वापस मैंडेट लेकर चुनकर आएगी। इस विश्वास के साथ मैं आप सभी लोगों का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। असं आहे की खरं तर काँग्रेस पक्षाने देखील मोदीजींना चायवाला म्हणून हिणवलं, पण ज्याला चायवाला म्हणून हिणवलं त्यांनी यांच्यावर पाणी पिण्याची वेळ आणली। मोदीजींनी त्यांना असं पाणी पाजलं की आज त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे हे तुम्ही बघताय। आणि जर आम्ही रिक्षेवाले असू तर आम्हाला अभिमान आहे, आम्ही पानटपरीवाले असू आम्हाला अभिमान आहे, आम्ही चहा टपरीवाले असू आम्हाला अभिमान आहे, आम्ही रस्त्यावरचे विक्रेते असू आम्हाला अभिमान आहे। कारण या देशामध्ये स्वाभिमानाने जो जगतो, सोन्याचा चमचा घेऊन जे लोक पैदा होतात आणि ज्यांना असं वाटतं की राज्य करणं आमचाच अधिकार आहे, त्यांनी हे समजून घ्यावं। मोदीजींच्या या दौरमध्ये सामान्य माणूसच राजा होणार आहे, सामान्य माणूसच सेवा करणार आहे। असं आहे की दादा सांगतील त्यांनी प्रश्न विचारायचा। शिवसेनेमध्ये खतखत आहे, तुमच्या कधी लक्षात आलं, आणि हा सुरुंग लावण्याचं प्लॅनिंग कधीपासून सुरू आहे? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की सगळ्या गोष्टी आज सांगायच्या नाही आहे। एक सस्पेन्स फिल्म आहे, हे लवकरच पूर्ण आपल्याकडे येईल, पण एवढंच सांगतो, ही खतखत पहिल्या 2 महिन्यातच माझ्या लक्षात आली आणि मी त्याच्यावर नजर ठेवून होतो, आणि योग्य वेळी योग्य गोष्टी करणं यालाच राजकारण म्हणतात। सर, शरद पवार ने कहा 6 महीने के ऊपर सरकार चलेगी। भैया वो तो बोल दिया मैंने। ऐसा मी निवेदन करतो, पहिले मराठी घ्या मग हिंदी घ्या। काल मुख्यमंत्री आज माजी मुख्यमंत्री म्हणाले की काल तुम्ही ज्या पद्धतीनं माईक घेतला होता
पुढे एकनाथ शिंदे यांचं तुम्ही काय काय खेचणार हे पाहावं लागेल. मला असं वाटतं ते कशाच्या संदर्भात बोलले तर मला माहिती नाही, पण ते जर शिंदेजी आणि आम्ही ज्यावेळी विश्वासमत जिंकलो त्यावेळी हो मीच पहिल्यांदा बोलायला उभा राहिलो. उद्धवजी फार काळ काही अधिवेशनात आले नाही, त्यांचा दोष नाही आहे, पण जेव्हा मुख्यमंत्री विश्वासमत जिंकतात त्यावेळी पहिलं भाषण ते करत नाही, ते आभाराचं भाषण करतात आणि सगळे लोक अभिनंदनाचं भाषण करतात. उपमुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी होती की पहिलं अभिनंदनाचं भाषण मी केलं पाहिजे, ती प्रथा परंपरा आहे. त्यामुळे मी त्या ठिकाणी ते भाषण केलं. मी एवढंच सांगतो, आमची चिंता करू नका, आम्ही एकमेकाला देणार आहोत, एकमेकाकडनं घेणार नाही. कल्पना एक मिनिट कल्पना जेव्हा सगळं मंडळ आला शिवसेनेमध्ये आणि नंतर सत्तांतर झालं तेव्हा सगळ्यांना आशा होती की तुम्हीच मुख्यमंत्री बनणार, पण नंतर सगळं ते चित्र बदललं. त्याच्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये कुठेतरी ढिगुटा घालतात, त्याचं चित्र आपण पाहायचं. तर पोस्टरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं की वरिष्ठ नेत्यांचा फोटो काढण्यात आला. या सगळ्यामध्ये तुम्ही भारतीय जनतेच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? नाही, मला वाटत नाही वरिष्ठ नेत्यांचा फोटो वगैरे गाणं ही पद्धतच नाही आमच्याकडे. आम्ही जे काही आहोत आज जे काही यश मिळालं आहे ते केवळ आणि केवळ मोदीजींमुळे आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांमुळे मिळालं आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की हे यश मोदीजींनी जे काम केलं आहे त्याचं यश आहे. हे खरं आहे की काही काळाकरता, कारण कोणाला आम्ही अनपेक्षित धक्का दिला. जर आम्ही सांगून केलं असतं की नाही नाही असंच होणार आहे तर तो धक्का नसता. काही काळाकरता निश्चित धक्का बसला, पण आज सगळे खुश आहेत. नागपूरमध्ये देखील तुम्ही बघितलं असेल, कार्यकर्त्यांमधला उत्साह प्रचंड ओसांडून वाहतो आहे आणि वरिष्ठ नेते पाठीशी नसते तर हे मी करूच शकलो नसतो. का नाही? मंत्रिमंडळ विस्तार लवकरच आम्ही करू. काय झालं की या सगळ्या याच्यात आम्हाला अजून त्या संदर्भातली बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही, कारण विश्वासमत प्रस्ताव कालच आमचा झाला आणि साहजिकच ते ठाण्याला गेले नव्हते आणि मी नागपूरला आलो नव्हतो. त्याच्यामुळे शेवटी ज्यांनी आपल्याला निवडून दिला आहे त्यांचे आभार मानल्याशिवाय पुढचं काम सुरू करायचं कसं, आणि म्हणून नागपूरकरांचे आभार मानण्याकरता मी आलो, ठाणेकरांचे आभार मानायला ते गेले. आता उद्या परवा आम्ही बसू आणि सगळा टाइमटेबल ठरवू, फॉर्म्युला वगैरे सगळा ठरवू. ठरला की तुम्हाला सांगू. टीका करण्यात आली की ठाकूरच्या व्यक्तीने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखला ते कोण आहे यावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. असं आहे, सामन्याला मी मुख्यमंत्री झालो नाही याचं दुःख असेल का? हा उपहास आहे, त्याच्यामुळे अशा उपहासाला उत्तर द्यायचं नसतं. एक मिनिट तुम्ही म्हणायचे की महाविकास आघाडी सरकार, महाभ्रष्ट, महावसुली सरकार, त्यातील तुम्ही 9 मंत्री तुम्ही आपल्या सरकारमध्ये घेतले, त्यामधील 2 आमदारांवर ईडीची कारवाई आहे, कसं पाहतात? असं आहे की संपूर्ण सरकार हे भ्रष्ट आहे अशा प्रकारचा आपण म्हणतो, पण याचा अर्थ त्यातला प्रत्येक व्यक्ती भ्रष्ट असतो असा नाही आहे. शेवटी सरकार एक सामूहिक आहे आणि ज्यावेळेस या सामूहिक प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार दिसतो त्यावेळेस आपण सरकारवर आरोप करतो. तसे स्कॅम झाले आणि त्या स्कॅमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं 2 मंत्री जेलमध्ये गेले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे लोक आमच्यासोबत आले आहेत ते चांगलंच वागतील आणि शेवटी हे काम प्रमुखाचं असतं. मी सरकार चालवलं आहे, प्रमुखाने ठरवलं तर सरकार पारदर्शी चालतं आणि प्रमुखांनी ढील दिली तर सरकार भ्रष्टाचार करतं. रवी एक मी असं कधीच म्हटलं नाही की उपमुख्यमंत्री संवैधानिक नाही. 100% संवैधानिक आहे, कारण जेव्हा तुम्ही शपथ घेता ती शपथ संविधानाची आहे. मी एवढंच सांगितलं आणि आजही सांगतो की मुख्यमंत्री हाच प्रमुख असतो
उपमुख्यमंत्र्यांनी आपण पॅरलल मुख्यमंत्री असं कधी समजू नये. तो पॅरलल मुख्यमंत्री नाही आहे. आमचे छोटासा प्रमुख ब्रेक एकनाथ घेऊया शिंदे साहेब- आणि पुन्हा ही पत्रकार परिषद बघूया. मुख्यमंत्री पावसाचा आढावा घेत आहेत तेही बघूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसा पाण्याचा आढावा घेतला. मुंबईमध्ये, उपनगरामध्ये, ठाण्यामध्ये काय पावसाची परिस्थिती आहे किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे, कुठे कुठल्या प्रकारची सुविधा पुरवावी लागणार आहे, अशा सगळ्या प्रकारचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. योग्य त्या गरजेच्या असलेल्या सूचना करण्यात आल्या. संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. NDRFच्या टीम वेगवेगळ्या ठिकाणी आधीच तैनात करण्यात आलेल्या आहेत. ज्या म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली होती त्या बैठकीनंतरच सगळ्या टीम रवाना करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही क्षणामध्ये पत्रकारांशी संवाद साधतील. पावसा पाण्याचा काय आढावा त्यांनी घेतला, त्यांच्या काय गोष्टी निदर्शनास आल्या, त्यांनी काय सूचना केलेल्या आहेत, सल्ले दिलेले आहेत, नागरिकांना काय आवाहन आहे, अशा सगळ्या स्वरूपाचं संभाषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं असेल अशी शक्यता व्यक्त होतीये. आपत्ती व्यवस्थापन विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत. तिथे त्यांना काय नेमकी परिस्थिती आहे, कुठून काय माहिती येते आहे, जिल्ह्यात काय चित्र आहे, हे सगळं सांगण्यात आलं आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून. आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद घेत आहेत. आपल्याला त्यांची पत्रकार परिषदेतली फ्रेम प्राप्त झालेली आहे. काही क्षणात ते बोलायला सुरुवात करतील. दुसरीकडे नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतात. देखिए, कोई ऑपरेशन लोटस वगैरह की बात नहीं थी. एक अंतर्विरोध की सरकार थी, लोग प्रताड़ित थे, हमने उनका साथ दिया. हम कोई टारगेट करके एक एक राज्य इस प्रकार से उसकी सरकार पलटनी है, ऐसा भारतीय जनता पार्टी का मतलब है. मला असं वाटत नाही, पण शेवटी आम्हाला काही ना काही पासूनच रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सांगली, अमरावती सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी स्वतः बोललेलो आहे. ज्या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे, ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, अशा ठिकाणी जिकडे सकाळी पाऊस जास्त होता पण आता थोडा पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे सगळ्या ठिकाणी पूर परिस्थिती जी आहे, लेवल जी आहे वाढत होती ती आता खाली होत चाललेली आहे. आणि मी सकाळी चीफ सेक्रेटरींना देखील सांगितलं की आपले जे पालक सचिव आहेत हे पालक सचिव त्या त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना जाण्याचे आदेश करा, म्हणजे तिथल्या तिथे आपल्याला मग NDRF असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, किंबहुना आपले जे काही विभाग आहेत यांना अतिशय तातडीची जी काही आपल्याला गरज लागते तेव्हा ते तातडीने कोऑर्डिनेशनमध्ये त्यांना सगळ्यांना एकत्र आणू शकतात. तिथल्या नागरिकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रास होणार नाही, त्यांची गैरसोय होणार नाही, असे सगळे निर्णय स्पॉटवर असल्यामुळे घेऊ शकतात. त्यामुळे सगळ्या लोकांना आपण तशा प्रकारच्या सूचना कळवून टाकल्या. आणि पालक सचिव हे वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे ते त्यांच्या अधिकारामध्ये ते निर्णय तातडीने घेऊ शकतात, जेणेकरून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही. आणि अशा प्रकारच्या सूचना देखील दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या ठिकाणचे सर्व लोक जे आहेत, नागरिक आहेत, ते सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्यात. आपण जवळपास 3,500 आतापर्यंत शिफ्ट केलेत. आणि जिथे दरड लँडस्लाईड जिकडे होते ते देखील स्पॉट जे आहेत त्या भागातल्या लोकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे कुठेही जीवितहानी होणार नाही याची काळजी राज्य सरकारने घेतलेली आहे. आपलं स्टेट डिझास्टर जे आहे त्याच्याशी मी बोललोय. आणि NDRFच्या टीम जवळपास सगळीकडे डिप्लॉय झालेल्या आहेत आणि आणखीच्या आवश्यक असतील तर त्याची तयारी सगळी ठेवलेली आहे.
त्यामुळे उद्याचा काही ठिकाणी मला वाटतं रायगड आणि रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट आहे, बरोबर ना? तर तिकडे तो दाखवला आहे. तर त्यासाठी सगळं जे काही आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी सगळं आपलं जे काही प्रशासन आहे ते अलर्ट आहे, सगळं यंत्रणा सज्ज आहेत. त्या बाबतीमध्ये मी सगळ्यांचाच आढावा घेतलेला आहे. मुंबई महापालिकेत देखील आता आम्ही त्यांच्या वॉर रूममध्ये आलेलो आहे. एकदम चांगलं काम या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक स्पॉट लाईव्ह दिसत होता तिथे आणि जवळपास 200पेक्षा जास्तीचे स्पॉट वॉटर लॉगिंगवाले होते, परंतु आता ते कमी झालेले आहेत. कमी झालेत आणि तिथे पण आता बघितलं आपण हिंदमातात बघितलं, जिथे नेहमी वर्षानुवर्षे पाणी भरायचं तिथे बिलकुल पाणी नव्हतं आणि बाकी काही स्पॉटमध्ये देखील तिथे वाहतूक सुरू होती सुरळीतपणे. त्यामुळे जे मुंबई महापालिकेने गेले काही वर्षामध्ये जे काम केलेलं आहे, ज्या ठिकाणी पाणी साचण्याचे जे स्पॉट आहेत ते आयडेंटिफाय करून तिथे जी काही यंत्रणा लावली त्यांनी, म्हणजे होल्डिंग पॉन्ड असतील, पंपिंग आपलं तुम्ही आणखी काय केलं ना ते माहोल करतोय आणि जे गेट पंप्स लावतायत, त्याचबरोबर जिथे पाणी साचतंय तिथे मोठ्या पॉवरचे पंप देखील आपण लावलेले आहेत, जेणेकरून पाणी तुंबणार नाही अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी चहल साहेबांना एक सूचना केलेली आहे की जे आपले रेल्वेचे स्पॉट आहेत 25 त्या ठिकाणी पाऊस जेवढा प्रमाणापेक्षा थोडा जास्ती पडला की ताबडतोब रेल्वे बंद होते आणि रेल्वे बंद झाले असे 25 स्पॉट आहेत. रेल्वे बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी जी काही फरफट होते नागरिकांची, महिलांची, पुरुषांची, सगळ्यांची, प्रवाशांची, आणि मग त्या ठिकाणी सगळं त्यांना जो काही अधिकचा मग जे काही टॅक्सीचं भाडं असेल, आणखी काही असेल, मग जे वाटेल तेवढं त्यांना पैसे खर्च करावे लागू नये म्हणून मी चहल साहेबांना सूचना केलेली आहे की याच्यामध्ये तिथे आपली यंत्रणा लावा. मुंबई महापालिकेचा एक वॉर्ड ऑफिसर ठेवा त्या स्पॉटला, तिथे BSTची सेवा ठेवा, त्या ठिकाणी त्यांना चहा पाणी नाश्ता ते त्याची एक सोय करा आणि ताबडतोब त्यांना आपल्या BST बस, मी STला पण सांगतो, आपण सूचना देऊन टाका या इथे ST, तर ST आणि BSTच्या माध्यमातून म्हणजे त्यांना जास्ती अधिकचा खर्च आणि त्यांची फरफट होऊ नये, कारण कामावर आलेला माणूस काय जास्तीचे पैसे घेऊन येत नाही, त्यामुळे ही फरफट होऊ नये आणि त्यांना तातडीने त्यांना रिलीफ मिळालं पाहिजे यासाठी देखील सूचना दिलेली आहे. त्यामुळे तो एक, आणि त्यांनी तशी तयारी देखील यापूर्वी शाळांमध्ये केली होती, परंतु हे जर आपण बसेस दिल्या तर ताबडतोब तो माणूस निघून जाईल, घरी जाईल आपल्या. आणि धोकादायक इमारतींसंदर्भात एक स्पेशल निर्णय घेणं अपेक्षित आहे का? कारण ज्या पद्धतीनं पावसाळा आला की इमारती मोठ्या प्रमाणात कोसळतात, जीवितहानी होण्याची देखील शक्यता मोठी आहे. नाही, धोकादायक इमारतीच्या संदर्भामध्ये आपण दर पावसाळ्यामध्ये C1 ला नोटीस देतो ना आपण, C1 आणि C2, पण C1 म्हणजे अति धोकादायक. त्याच्यामध्ये त्यांनी ते घर खाली करून सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिलेल्या असतात आणि त्यांची ट्रॅन्झिटची व्यवस्था देखील केलेली असते. त्यामुळे त्यांनी तिकडे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे नागरिकांची. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालमत्तेपेक्षा आपल्या जीवाचं मोल खूप आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला सरकारला अशा पद्धती जेव्हा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि धोकादायक इमारती ज्या आहेत ह्या पडू शकतात, त्यावेळेस नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि तेवढा संकट गेलं की मग ठीक आहे, त्यांचं घर त्यांना मिळणारच आहे. यावर देखील आम्ही आणखी काही करता येईल शासनाच्या माध्यमातून, त्याच्यावर विचार नक्की करूया. लँडस्लाईड जिथे होते ते देखील स्पॉट आहेत, आयडेंटिफाय झालेले आहेत, त्यांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मदत पुनर्वसन आमचे इथे असीम गुप्ता जे आहेत, मदत पुनर्वसन म्हणजे जिथे आता संकट येऊ नये आणि नुकसान होऊ नये अशीच अपेक्षा असते, ते प्रिव्हेंट करण्यासाठी शासनाची यंत्रणा अलर्ट आहे. परंतु नुकसान झालं तर आपल्याला माहीत आहे की जे काय आपल्या नियम आहेत, जे नॉर्म्स आहेत, त्याप्रमाणे त्या उपर आपण जाऊन मदत करतोय, केलेली आहे यापूर्वी देखील. त्यामुळे ती मदत जी आहे ती मिळणारच आहे. मुंबईत विशेषतः पाणी त्यामुळे तुमचं असं सांगितलं जातं वारंवार की नाले सफाई नीट होत नाही.
तुम्ही स्वतः म्हणजे आता मुख्यमंत्री झाल्यानंतर नालेसफाईच्या कामांचा आढावा घेणार आहात का? यावर्षीचं स्टेटस काय बोला. आहे याची चौकशी केली? बघा परवा आपल्या मुंबईमध्ये 250 मिलीमीटर पाऊस पडला पहाटे 8 ते नेक्स्ट डे पहाटे 8 पर्यंत. काल 115 मिलीमीटर पाऊस पडला. आज सकाळपासून 8 पासून 160 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. आणि आता मी ऑनरेबल सीएम सरांना दाखवला की मुंबईमध्ये एकही स्पॉट नाही. 5397 कॅमेराज आहेत जिथे आज पाणी यावेळी काही ट्रॅफिक जॅम असेल किंवा ट्रॅफिक बंद असेल किंवा रेल्वे बंद असेल किंवा कुठल्याही स्पॉटवर आज सध्या वॉटर लॉगिंग असेल. सो हे एक भक्कम पुरावा आहे कि नाला सफाई झाली है कि नहीं. सर, इसी में मैं कहना चाहूंगी, जैसे आपने कहा कि ऐसा एक भी स्पॉट नहीं है जहाँ पर आज वाटर लॉगिंग हुआ है, लेकिन वडाला से एंड ऑफ हिल है, वहाँ पे पेंटा गैलेक्सी है, अगर आपको इस बारे में जानकारी होगी, जहाँ पे रीजनल फायर ब्रिगेड की ऑफिस भी है, वहाँ पर से घुटनों से ज्यादा पानी आज देखा गया है. नहीं, वहाँ कुछ जैसे कोस्टल कॉलोनी है चेंबूर में या वडाला का स्पॉट एंड ऑफ हिल का, ये एकदम सॉसर है. वहाँ पे पंप हमने लगाए हैं, परंतु हमें घंटा 2 घंटा लगता है पंप पानी निकालने के लिए. और जो पंप्स हैं वो भी जब तक 1 फुट पानी जमा नहीं हो जाता तब तक पंप चलते ही नहीं है. जो हैवी ड्यूटी पंप्स हैं लेवल चाहिए. ये नहीं है कि आप सूखे पे पंप चला दो. जब तक 1 फुट का लेवल बनेगा नहीं तब पंप चलेगा नहीं. इसलिए टेम्परेरी घंटे 2 घंटे के लिए वहाँ पानी जमा होता है. मुख्यमंत्री आधी जे आहे आशिष शेलार असतील भाजप इतर लोकांनी दौरे केले नालेसफाईचे आणि एक कुठेतरी त्यांनी त्या व्यक्ती नालेसफाई व्यवस्थित केलेली नाहीये. तर त्यावेळेस सरकारवर पण ताशेरे होते. तुम्हाला आता वाटतं पाणी पिण्याचं आयुक्तांशी आढावा घेतला तरी ते सर्व अडथळे आता दूर झालेले आहेत? मी बघितलं तिकडे लाईव्ह कॅमेरामध्ये बघितलंय की जे स्पॉट आपण नेहमी वॉटर लॉगिंग होते तर तिथे आता पाणी नाहीये. त्यावरून नालेसफाई व्यवस्थित झालेली असेलच, त्यामुळे ते पाणी तुंबलं नाही. आणि आता जिथे पाणी तुंबलंय तर ते पंप लावलेत, पण त्याला थोडी लेवल आली की ते पाणी टाकणार, खेचणार ते पाणी. यश आहे असं वाटतं काय? मुंबई महापालिकेचं जे काम आहे त्यामध्ये आज जे मी पाहिलं इथे सगळे स्पॉट जे लाईव्ह दिसत होते इथे, आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे खूप मोठी हिंदमातामध्ये पाणी भरत होतं, आता हिंदमातामध्ये पाणी नाही आहे. याचा अर्थ त्यांनी जे तिथे काम केलेले आहे त्यामुळेच ते पाणी तुंबायचं बंद झालं. त्यामुळे आपण, मला वाटतं निगेटिव्ह बोलण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह जर विचार केला तर आणखी जे स्पॉट काय आहेत जिथे पाणी आणखी आपल्याला काही करायचं आहे, त्यांनी सांगितलं माऊल वगैरे जे आपण करतोय, पंपिंग सेशन करतोय, ते म्हणजे पूर्णपणे पुढच्या काही कालावधीमध्ये हे सगळे जे काय आहे वॉटर लॉगिंगचे स्पॉट आहेत हे पूर्णपणे आपल्याला त्याचा जो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो. नसलं तरी यावेळी खड्ड्यांची समस्याही कायम आहे. तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार आहात? खड्डे जे आहेत, मी मगाशी त्यांना सांगितलं आयुक्तांना की दरवेळेला जे खड्ड्यांचा लोकांना त्रास होतो तो भविष्यामध्ये होऊ नये यासाठी तुमचा जो काही कार्यक्रम आहे कॉन्क्रीट रस्ते करण्याचा, हा जो काय तुमचा वाढवायला पाहिजे त्याच्यामध्ये, बरोबर ना? तुम्ही म्हणजे आणि रोडची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. तुम्ही काही डांबरी सगळेच रस्ते आपल्याला कॉन्क्रीटचे एकदम करता येत नाहीत, पण जे रस्ते होतील त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे तर ते रस्ते टिकतील. त्यामुळे त्याही मी सूचना मगाशी दिलेल्या आहेत. त्यांनी आता या पावसात जर खड्डे पडले तर त्यामध्ये त्यांनी कोल्ड मिक्सची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून ताबडतोब वॉर फुटिंगमध्ये ते हे करतील, बरोबर ना? हाँ बोलिए. आज मैंने सुबह से मेरे ख्याल से 7 भी नहीं बजे थे, जब से मैंने सभी जितने जिलाधिकारी हैं उनको फ़ोन में उनसे चर्चा की है कि आपकी वहाँ की परिस्थिति क्या है, सिचुएशन क्या है, बारिश की परिस्थिति क्या है, कितना मिलीमीटर बारिश गिर रहा है, और वहाँ के नदी जो है, रिवर जो, उसकी परिस्थिति क्या है. तो सभी लोग अपने अपने जगह पर है. वहाँ पर सभी, कौन आवाज आ रही है? अच्छा, ये बंद करो ना बाबा. तो वो आवाज कर बोल रहे क्या कुछ अपने साथ? मुवमेंट आहे हालतोय. हाँ, अरे मला ऐकू दे तरी, मी सगळं बोलत रहतो. तो यहाँ पर सुबह से मैं बात कर रहा था सभी जिलाधिकारियों से, डिजास्टर मैनेजमेंट से बात किया हूँ. वहाँ की सिचुएशन का मैंने जायजा लिया है. मैं चीफ सेक्रेटरी महोदय जी से भी सुबह बात की. जो हमारे पालक सचिव है, पालक सचिव अपने अपने जिले में वो जाने चाहिए फील्ड पे, ताकि वो वरिष्ठ अधिकारी है, कुछ भी जरूरत पड़े
इमरजेंसी में तो वो निर्णय ले सकते हैं और इसलिए उनको भी वहाँ पर अपने अपने जिले में जाने की सूचना चीफ सेक्रेटरी महोदय जी ने दी है, ताकि कभी भी एनडीआरएफ हो, एयरफोर्स हो, नेवी हो, जब ऐसी परिस्थिति निर्माण होती है या कुछ लोगों को शिफ्टिंग करना है या कुछ लोगों को हेल्प करनी है, तो उधर स्पॉट पे ही तुरंत वो डिसीजन ले सकते हैं। इसलिए हम लोगों ने ये बहुत बड़ा डिसीजन लिया है, ताकि ऑफिस में बैठकर मॉनिटर करने से अच्छा वहाँ जाके फील्ड पे काम करे, और इसलिए वो ये बहुत ही असरदार, उसका इम्पैक्ट अच्छा होएगा। और अभी सभी जगह का जायजा लेने के बाद सभी जगह ऐसी कोई परिस्थिति नहीं है बाढ़ आने वाली, तो जहाँ पर पूर्व परिस्थिती निर्माण हो सकती है वहाँ के लोगों को शिफ्ट किया है। लगभग महाराष्ट्रभरात पावसाची काय परिस्थिती आहे त्याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलताय। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदेंना मिळालाय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर निमंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। वीणा, विठ्ठल रखुमाईचा फोटो, तुळशीमाळ आणि टोपी देऊन त्यांनी हे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे। आषाढी वारी सोहळा 2 वर्षांनंतर मोठ्या उत्साहात पार पडतोय। 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे। या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचा मान मिळणार आहे।